तर बाबांनो चढता चढता लिफ्टमध्येच आम्ही मस्तपैकी एक एक पॅक लावला बघा कडकमध्ये, कारण खाली बर्फ होता, लय थंडी वाजणार म्हटलं. वर पोचल्यानंतर ना फायनल आम्ही वर पोचलो बघा फर्स्ट फेसला. तिथंच एवढा ढीक बर्फ होता, त्यामुळे सेकंड फेसला काय जायचं नको म्हटलं, नाहीतर आधीच श्वास घ्यायला यायचं नाही म्हटलं, मरतील म्हटलं. सगळी रांड्याची पिंडक्याला उडीची होती. पहिला आलो इथं बघा, पहिला मस्तपैकी कावा पिलो बघा, काश्मीरी कावा. आणि इथं वर आम्ही पोचल्यानंतर ना आमचं एवढं नशीब चांगलं होतं की नाही, आम्हाला डायरेक्ट लाईव्ह स्नोफॉल चालू झाला. एप्रिल महिन्यामध्ये असा बर्फ पडणारा स्नोफॉल कधीच कोणाला बघायला मिळत नाही. नशिबात पाहिजे तेव्हाच बघायला मिळते. आणि सगळेजण खोयागत नाचायला लागलेत येड्यासारखं असं. मग मस्तपैकी शूटिंग तीन मारा लावले. या रांड्याने 3,000 रुपये घेतलं शूटिंग करायला. मग का आता आपण सगळीकडे म्हटलं, आता आपण जर्किंग बिर्किंग सगळं काढून टाकलं. मस्तपैकी पॅक पिन टाकलेला एक लागलाच कोरा पॅक, आणि झालो की उघडं. आई घातली बघा. कसं आहे, सुट्टी ना आई, दम लागते बर्फात येऊन इकडं कपडे काढायला. हां लावा ताकद, यायला लागते बर्फ. काही इश्य नाही, अंगात एक क्वार्टर होती, त्यामुळं बर्फात कपडे बिपडे काढून नाचालतो. आणि ही दिसायला आलेली भाऊ आपली सगळी पंढरपूरची आहेत. इथं पंजाबमध्ये त्यांनी कायमचे राहत असतात. त्यासनी पण भेटलो बा, कारण मराठी बोलतो ते आपल्या इकडची होती. मग काय फायनली आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो. जाताना जायला पण गर्दी एवढी फुल होती की नाही विचारू नका. एवढी गर्दी आहे की नाही, मंदिरात पण गर्दी नसते. रांड्याचे 2-2, 3-3 हजार रुपये तिकीट, पैसे किती छापत असतील यांनी लिमिटच्या. स्टार कसा आहे आवाज, विषय आहे काय, नाद करते काय, यायला लागते काश्मीरला आणि असं जय श्रीराम इथं म्हणून दाखवायला लागतंय. मग काय आम्ही निघलो बघा. तिथनं माणसं सगळी तोंडाकडे बघत होती, तरी पण आम्ही बसलो लिफ्टमध्ये ना आलो बघा दाबातमध्ये. खाली आल्यानंतर ना आम्हाला मेन महत्त्वाचं काम म्हणजे जर्किंग बिर्किंग घेतलेलं, सगळे कापडं बिपडं सगळं द्यायची होती, भाड्याचं घेतलेलं सगळं दिलं बघा. आणि आम्ही परत आलो सोपूरला. सगळेजण मस्तपैकी जेवण करा भाऊ, काश्मीरी माजवान मागवलं, 1 नंबर टॉपचं जेवण केलं. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. तर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो.